नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी आपला रेशमरत्न संदीप नेमाळे। आज एक चॉकी संबंधित व्हिडिओ घेऊन आलेलो आहो, जो की बऱ्याचशा शेतकऱ्यांची प्रॉब्लेम असतो। तर ज्या शेतकऱ्यांना चॉकी सेंटर लांब पडतं, वाहतुकीला परवडत नाही, ज्या शेतकऱ्यांकडे पैसा नाही आहे चॉकीसाठी आणि ज्या शेतकऱ्यांना क्वालिटीबाज अळी मिळत नाही चॉकीतून, अशा शेतकऱ्यांसाठी मी हा व्हिडिओ घेऊन येत आहो। ज्यांच्या चॉकी सेंटर अवेलेबल आहेत, ज्या शेतकऱ्यांकडे चांगली क्वालिटीची अळी मिळते, त्या शेतकऱ्यांसाठी हा व्हिडिओ नाही आहे। तर ज्यांना घरी संगोपन करायचं आहे, काही शिकण्याचं आपल्याला चॉकी शिकण्याची इच्छा आहे, त्या शेतकऱ्यांकडे हा व्हिडिओ आहे। तर व्हिडिओला चालू करूया। तर चालू करण्यापूर्वी आपण नवीन नसला तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कारण की आम्ही शेतकऱ्याच्या फक्त फायद्यासाठीच ही व्हिडिओ आणत असतो आणि आम्हाला ते तुम्ही सबस्क्राईब केलं आणि त्याच्यापासून आम्हाला एक प्रेरणा मिळते की आपण व्हिडिओ कोणत्या प्रकारे बनवायचे असतात। तर हा आमचा उद्देश असतो। तर बघू शकता तुम्ही, हे टनल आहे। एका शेतकरी मित्राचं असं म्हणणं होतं की हे काही पण केल्यानं हे जमत नसतं। तर मी त्या शेतकरी मित्रांना एक कमेंट केली होती की याच्यापेक्षा तुमच्याजवळ कमी पैशामध्ये टेक्नॉलॉजी आहे, ते तुम्ही आम्हाला द्या, आम्ही ते पण शिकायला तयार आहोत। कारण की रेशीम शेतीत प्रत्येक शेतकऱ्याला वेगळा अनुभव आहे, प्रत्येक बॅचला वेगळा अनुभव येतो, प्रत्येक चॉकीला वेगळा अनुभव येतो, प्रत्येक मोसमात वेगळा अनुभव येतो आणि ते अनुभव आम्हाला शिकण्यात काही एक हरकत नाही आहे। कारण की सगळे वेगवेगळे अनुभव आपण घेऊन त्याच्यामधून जे चुका होणार आहेत ते आपण दुरुस्त करू शकतो चूक होण्यापूर्वी। तर आपण आज जे चॉकी आपली फेल होते शेतकऱ्यांकडे, त्या बाबतीत आज थोडक्यात माहिती घेणार आहोत। तर अंडीपासून आपण सुरुवात करणार आहोत। ज्याही ग्रेडची तुम्ही अंडी बोलावणार, त्या अंडी पार्सल करताना शक्यतो रात्री ट्रान्सपोर्ट झाली पाहिजे, नाहीतर सकाळी नाही तर संध्याकाळी। कारण की टेम्परेचर खूप हार्ड झालेलं आहे, वाढ झालेली आहे टेम्परेचरमध्ये। अशा टेम्परेचरमध्ये वाहतूक करू नका अंड्याची। आणि वाहतूक करताना बॉक्समध्ये प्रॉपर फोम असतात, ते फोम जे आहेत ते ओले करून आपल्याला ग्रेनेडवाल्याला सांगायचं आहे की आम्हाला त्या बॉक्समध्ये फोम ओले करून पाठवा, त्यामुळे आर्द्रता आणि टेम्परेचर मेंटेन राहतं। तर हे झाली सुरुवात अंड्यांची। आता दुसरा मुद्दा, आपण हॅचिंगच्या 4 ते 5 दिवसापूर्वी आपल्याला अंडी येणार आहेत। तर आपण काय करणार आहे की अंडी आली आपण ठेवून देतो ते, पण तसं नाही करायचं। आपल्याला ब्लॅक बॉक्सिंग करून घ्यायची 3 दिवसापूर्वी, 3 ते 4 दिवसापूर्वी, आणि प्रॉपर आपण टेम्परेचर जे आहे 24 ते 28 आणि आर्द्रता हे 70 खूप कमी होतं, 80 ते 90% आर्द्रता ठेवली तर आपली हॅचिंग जी आहे त्याच्यावर कसा परिणाम होतो मी त्या बाबतीत आज सांगतो तुम्हाला। तर अंडी जी आहे त्याची जे टर्फल आहे ते खूप आर्द्रता नसल्यामुळे कडक होतं। नंतर काय होतं, आपण हॅचिंगला ठेवलं तर हॅचिंग बरोबर होत नाही, कारण की अळीला त्यामधून एक छिद्र पाडून बाहेर यावं लागतं। तर ती छिद्र पाडण्यात असमर्थ होते, कारण की ते अंडी जे आहेत ते खूप हार्ड होतात। तर हा झाला सुरुवात। तर यासाठी काय करणार, आपण अंडी येताबरोबर आपण ब्लॅक बॉक्सिंग करणार आणि टेम्परेचर तुम्हाला अळीला जे द्यायचं आहे 24 ते 28 आणि आर्द्रता 80 ते 90, तर ते तुम्ही एका खोलीमध्ये द्या, अशा एक छोटंसं टनल भरून याच्यामध्ये द्या, कशाहीमध्ये द्या, पण स्वच्छता आणि तापमान आणि आर्द्रता मेंटेन केलं तर हॅचिंग चांगल्या प्रकारे होते। 90 ते 95% हॅचिंग होते, हे आपल्या अनुभवातून आज आपण शिकलेलो आहोत। तर आपली चॉकी कुठपर्यंत आली आहे ते पण आपण बघणार आहोत। दुसरा मुद्दा आहे की आपण पाला निवडताना जे अळीला आपण ब्रशिंग करतो हॅचिंग झाल्यानंतर, तर त्या ब्रशिंगवर आपण पाला जो आहे ते आपल्या मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे की क्वांटिटी जी आहे ते अळीच्या संख्येनुसार आपल्याला किती पाला द्यायचा आहे। आणि चुकीचं काम एक शेतकरी करतात की पाला खूप जाड चिरतात। तर शेतकरी मित्रांनो तसं करू नका। अळी हे खूपच लहान असते आणि त्या अळीला त्याच्यामधून फक्त रस शोषून अळी जगत असते पहिल्या मोडपर्यंत। तर तुम्ही जास्त जाड पाला देऊ नका, एकदम बारीक चिरलेला पाला द्या आणि लुसलुशीत पाला द्या। पाणी सिंचन जे आहे आपल्या तुतीला ते दिल्यानंतर आपण मध्यभागीचा पाला निवडा, त्यामुळे काय होईल की आपल्याला त्या पानातून आपल्याला अळीला पाणी देता येईल, कारण की आपण तिला पाणी असं एक्स्ट्रा देऊ नाही शकत। आणि अजून एक मुद्दा आहे की आपण ब्रशिंगला पाला क्वांटिटीमध्ये द्यायचा। नंतर आपण ते ब्रशिंग झाल्यानंतर आपण पहिला पाला जो देतो त्याच्यानंतर दुसऱ्या पालाला आपल्याला प्रॉपर त्याची जे पेसिंग आहे ते बरोबर द्यावं लागते, कारण की स्पेसिंगचं खूप महत्त्व आहे आणि अळी दबणार नाही या प्रकारे पाला देऊ नका। आणि तिसरा मुद्दा असा आहे की अळीला
तुम्ही 70 ते 80% आर्द्रतेतच ठेवा. आर्द्रता कमी झाली तर अळी लहान मोठी होते, अळी पाल्याच्या खाली दबते, अळी तुमचा लॉस दिसतंय. पाला सुकला तर अळी त्याच्यामध्ये कमी कमी तुम्हाला संख्या दिसणार, कारण की अळी हे थंड भागाकडे वळते, तर खालच्या बाजूला थंड हवामान असतं पाल्यामध्ये, तर ते त्या इकडे जाते. तर या ठिकाणी शेतकरी ची चॉकी फेल होते. तिसरा मुद्दा असा आहे, चौथा मुद्दा असा आहे की आपण जे फिडिंग देणार आहात हे देण्यापूर्वी आपल्याला पाला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे, कारण की अळी जी आहे खूप नाजूक असते, सेन्सिटिव्ह असते. तर आपण ते पाला दिला धुळीचा पाला तर आपली अळी त्यामध्ये रोगाला बळी पडते. तर हे त्याच्यानंतरचा मुद्दा असा आहे एक अजून, की नवीन शेतकरी काय करतात की गोनपाट लावतात, पण ते एक वेळेस ओले केले तर नंतर ओले करत नाहीत लवकर, तर ते चुकीचं आहे. आपल्याला तापमान जे आहे ते कसं मेंटेन राहील याकडे लक्ष द्यायचं आहे, कारण की आपल्या अळीला तापमान कमी जास्त झालं आणि पाला सुकला तर चॉकी फेल जाते. आमच्या इकडे बरेचसे नवीन शेतकऱ्यांनी करण्याचा प्रयत्न केला, पण उन्हाळ्यात खास करून चॉकी फेल जाते. तर आपली चॉकी आपण बघणार आहोत की कशा क्वालिटीची आहे. तर चालू आहे, आपण हे टनल बनवलं होतं, याच्यावरती आपण ड्रिपनं पाणी सोडलं होतं. तर बघू शकता किती सिम्पल आहे. तर आपण एक स्ट्रे काढून बघूया. तर मित्रांनो, आपण बघू शकता, थोडा लाईटमध्ये घेतो याला. तर बघा, हे एक स्ट्रे जो आहे, आपण हा आता 50चे 3 स्ट्रे केलेले आहेत. आणि चॉकी बघू शकता तुम्ही, तुम्हाला लहान मोठी अळी दिसणार नाही. हे बघू शकता तुम्ही, पाला सकाळी दिलेला आहे, आता दुपारचा 1 वाजलेला आहे, पण अळी बघू शकता, पाला बघू शकता किती फ्रेश आहे अजून पण. अळीला असा खाण्यायोग्य पाला आहे. संध्याकाळपर्यंत खाण्यायोग्य पाला राहील. आपण असं त्याच्यामध्ये तापमान मेंटेन केलेलं आहे. आणि हे टनल जे आहे, या टनलहून आपल्याला हे काम नसतं केलं तर आपल्याला असा रिझल्ट आला नसता. हे बघू शकता तुम्ही, अळी साईज लहान मोठी याच्यामध्ये तुम्हाला दिसणार नाही. बघू शकता तुम्ही किती सुंदर प्रकारे आपली चॉकी बनत आहे. तर हा पहिल्या मोल्टवर अळी येत आहे. तर बघू शकता साईज तुम्ही, याला किती वाढ झालेली आहे. आता याच्यानंतर जे दुसरा मोल्डपर्यंत ही अळीची साईज खूप मोठी होणार आहे आणि स्पेसिंग पण याला खूप लागणार आहे. तर आपण घरी चॉकी बनवून जे आपला त्रास आहे तो आपण कमी करू शकतो, कारण की ज्या ठिकाणी चॉकी मिळत नाही त्या ठिकाणी आपण उद्योग बंद नाही करायचा, यासाठी आपण हा व्हिडिओ टाकलेला आहे. आणि हे बघू शकता तुम्ही आतमधले पण ट्रे, आणि खूप सोपं जुगाड पद्धतीनं बनवलेलं टनल आहे. पण याच्यात टेम्परेचर आणि आर्द्रता आपण मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे. खूपच सुंदर याच्यामध्ये तापमान आणि आर्द्रता मेंटेन होतं. आणि चॉकी याच्यामध्ये फेल जाण्याचं कारण खूप म्हणजे जाण्याचं प्रमाण याच्यात खूप कमी आहे, कारण की आपण याला गोनपाटाला ओलं करत राहिलो ना तर आपल्याला चॉकी बनतं. आणि 9 ते 10 दिवसात चॉकी बनतं आहे. आणि एका चॉकीला आपण 3 ते 4 हजार रुपये खर्च करत असतो, तर ते पण आपल्याला त्याच्यामध्ये 400 रुपये मजुरी आपल्याला हे मिळत आहे करण्याची. तर याच्यात शेतकऱ्यांनी चुका करू नये. आणि बेड बघू शकता तुम्ही, आपण एक बेड क्लिनिंग केलेली आहे मोल्ड येण्यापूर्वी, जे की आपण 5व्या पाल्याला आपण जाळी टाकली होती आणि 6व्या पाल्याला ते उचलून घेतली होती अळ्याला, आणि स्पेसिंग दिलेली आहे. आणि हे टनल जे आहे, आपण याच्यावरती पाणी देण्याकरता एक हे बनवलं होतं, हे ड्रिप लावलेली होती, बघू शकता. आता हे आपण स्वच्छ पंप आहे, हा फवारणीचा पंप नाही आहे. आपण स्लो करून दिलं ना तर हे चालू होऊन जातं. आणि खाली आपण पाणी शेडमध्ये कोनपाट टाकलेले आहेत. तर अशा प्रकारे आपण हे काम करत असतो. आणि आपले फॉगर हे कंटिन्यूस चालू असतात. हे बघू शकता तुम्ही, फॉगर कंटिन्यूस चालू असतात. फॉगरचा खूप मोठा रोल झालेला आहे पुऱ्या महाराष्ट्रात. आता फॉगरचं डिमांड वाढलेली आहे, कारण की फॉगरचं महत्त्व आपण पटवून दिलेलं आहे. तर आपल्या शेडमध्ये काय काय लागलेलं आहे ते पण बघणार आहोत आपण. आपल्या शेडमध्ये लाईट लागलेला आहे, DC लाईट, एक फॅन लागलेला आहे. त्याच्यानंतर हा जो फॅन आहे, या फॅनच्या बाबतीत आपण माहिती घेणार आहोत. हा जो फॅन आहे
हा फॅन आपण टेबल फॅन घेतलेला आहे आणि याच्यामधून व्हेंटिलेशनसाठी आपण खूप मोठा एक शेडमधून व्हेंटिलेशन केलेलं आहे आणि हा लाईटवर चालतो आणि याच्यानंतर एक DC फॅन आहे या साईडला, हा पण सोलर पॅनलवर चालतो. तर असं आपण व्हेंटिलेशनसाठी केलेलं आहे. तर अशा प्रकारे आपली चॉकी तयार होत आहे. चुका प्रत्येक शेतकऱ्यांकडून होतात आणि बॅच पण आपल्या जुन्या म्हणा नवीन म्हणा शेतकऱ्यांची फेल जात असते, पण ते आपलं 4 ते 5 बॅचा काढत असतात आणि चांगल्या पद्धतीने पैसे कमावत असतात त्याच्यामधून. आणि एखादी बॅच फेल पण गेली ना तर प्रॉब्लेम येत नाही, कारण की आपलं सरासरी 1.5 ते 2 लाखाच्या वर उत्पन्न होतं आहे. तर याच्यात एखादी चूक झाली आपली तर ती चूक आपण शिकून त्याच्यापासून नंतर चूक होणार नाही या पद्धतीनं काम करायचं असतं. आणि आपला रेशीम उद्योग हा कंटिन्यू चालत राहायला पाहिजे या पद्धतीने आपण काम करत असतो. तर आजचा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हा नक्की कळवा. तुम्हाला काही टेक्नॉलॉजी हवी असली याच्यामधली तर ते तुम्ही आम्हाला कळवा. काही तुमचे प्रश्न असतात ते पण आम्हाला कळवा. तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आपण नवीन एक विषय घेऊन भेटू. तोवर नमस्कार.